श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. लवकरच आपला ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येणार आहे. तुम्ही म्हणता की कधी येणार आहे, तर ताई नक्कीच येत्या 20 मार्च 2026 शुक्रवार या दिवशी आहे. या दिवशी आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन साजरी करायचा आहे. तर आपल्याला सगळ्यांना मिळून तो साजरी करायचा आहे. आपण 20 मार्च 2026 या दिवशी, तर आपण शुक्रवार या दिवशी आपण प्रकट दिन साजरी करणार आहोतच. पण तुम्हाला सांगू इच्छिते की या निमित्ताने भरपूर स्वामी भक्त आहेत, दत्त भक्त आहेत, जे आधीपासूनच प्रकट दिन निमित्त भरभरून सेवेला सुरुवात करत असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन निमित्त आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कुठल्या सेवा, तर आपल्याला 21 दिवसाच्या किंवा मग आपल्या 21 दिवसाच्या पेक्षाही जास्त काही सेवा करायच्या असतील, तर यथाशक्ती तेवढा तुम्ही सेवा करू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम 20 मार्च 2026ला महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे. चैत्र शुक्ल द्वितीया या दिवशी महाराजांचा प्रकट दिन असतो. तर आपल्याला माहिती आहे की महाराजांनी कोणाच्याही पोटी जन्म घेतला नाही आहे, ते प्रकट झालेले आहेत, म्हणून स्वामी समर्थ प्रकट दिन असा आपण शब्द वापरतो. आता ही 21 दिवसाची सेवा असते, जी तुम्ही कधीही आली म्हणजे अगदी आजपासून ते तुम्हाला 20 मार्चपर्यंत ही महाराजांची सेवा करायची असते. दरवर्षी अखंड स्वामी भक्त खूप जास्त प्रमाणात ही सेवा करतात. तर त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत की महाराज ते करून घेतात. आपण कोणी नाही आहे, शेवटी करता करवितात ते मालक आहेत, आपण फक्त निमित्त मात्र असतो. तर आता 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीमध्ये 21 दिवसांची महाराजांची स्वामी सेवा करायची आहे. आता सगळ्यात आधी 28 पासूनच सुरुवात करायची का, तर नाही, कारण 28 ते 20 मध्ये बऱ्याच महिलांचे मासिक धर्म आलेले असतात. मग तुम्ही कधीही, अगदी जरी तुम्ही आज सुरुवात केली, म्हणजेच काय की महाराजांच्या प्रकट दिनाच्या आधी 20 मार्चच्या आधी तुम्हाला सेवा पूर्ण करायची आहे. मग ती अगदी तुमची 16 मार्चला जरी झाली ना तरी हरकत नाही. एवढंच आहे की प्रकट दिनाचा अवचित साधून माझ्याकडून ही महाराजांची सेवा करावी. तर असंच प्रत्येकाचा अट्टाहास असतो की मी काही ना काही सेवा माझ्याकडून स्वामींची घडावी, आणि अर्थात 20 तारखेनंतरही तुम्ही सेवा करू शकता. काय होतं ना की कधी आपण व्हिडिओ लेट बघतो, मग ताई ते 20 तारखेपर्यंत इतकेच पारायण झाले, हरकत नाही, तुम्ही 21, 22, 23 पर्यंत तुम्ही पारायण तुम्ही कंप्लीट करू शकता, जेणेकरून लवकरात लवकर सेवेला सुरुवात करावी. कारण म्हणजेच मग आपला मासिक धर्म असतो, तर त्याच्यामुळे मग या सगळ्या अडचणी निर्माण होतात. आणि लग्न आहे किंवा 15 मार्च नंतर मला कुठेतरी गावाला जायचं आहे, किंवा मग 28 तारखेच्या आधी मला गावाला जायचं आहे, 28 नंतर मग 1, 2, 3ला मी सुरुवात केली, आणि नंतर मग पारायणाची समाप्ती जरी 23, 24, 25 मार्चला जरी झाली ना तरी हरकत नाही. तुम्ही सेवा करताय ना, जेव्हा असं काही सुवर्ण काळ येतो ना, तर मग तेव्हा आपण मग एकदम छान पद्धतीने आपल्याकडून सेवा घडते. मनात एकच असतं की नाही, या सेवा झाल्याच पाहिजे. तर आता सेवा काय आहे, दरवर्षी आपण सेवा करत असतो महाराजांचे 21 पारायण, स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ, पवित्र दिव्य अनुभव देणारा, मनातील इच्छा पूर्ण करणारा, आणि मेन म्हणजे महाराजांच्या जवळ नेणारा काय असेल तर हा ग्रंथ आणि महाराजांचं नामस्मरण आहे. महाराज नेहमी म्हणायचे की जो माझा नाम जप करत असतो ना, तर त्याला मी अखंड जपत असतो. तर आपल्याला 21 पारायण करायचं आहे. बघा, काही महिलांना सगळं माहिती असतं, पण काही महिला नवीन आहेत, तर त्यांना सविस्तर सांगणं माझं काम आहे. एक पारायण म्हणजे काय की 1 ते 21 अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं असतं. ताई मला 21 पारायण करणं शक्य होणार नाही, मग ती रोज मग 7-7 अध्याय पठण केले तर चालेल का, तर करू शकता. एक दिवसात मी 2 पारायण करू शकते का, तर करू शकता. कारण मी सांगते ना की कधी गावाला जाणं, दुःख सुख चालूच असतं आपली, मग अशा वेळेस तर एका दिवसात मग 2 पारायण करू शकते का, तर एका दिवसात मग 4-5 पारायण, तर असं तर करूच नका, अशा कमेंट करू पण नका. तर नुसतं वाचण्यात अर्थ नाही आहे. तर या पारायणामध्ये, या ग्रंथामध्ये प्रत्येक अध्याय आपल्याला खूप काही शिकून जातो. तर फक्त मग वाचण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्ही मग सकाळी 1 पाठ करा, संध्याकाळी 1 पाठ केला, असंही दिवसाला 2 पाठ करू शकता. अगदी 3-4 पाठ तर मी सांगेल तर ते करूच नका, तर 2 पाठ तुम्ही करू शकता. ज्यांना पूर्ण वाचणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं, तर तुम्ही रोज 7-7 अध्याय पठण करू शकता. म्हणजेच काय की 3 दिवसात 1 पारायण होईल. पण खरं सांगू का, तर आपल्या जबाबदाऱ्या इतक्या असतात ना, त्याच्यापेक्षा जर संकल्प केलेला आहे, तर मग पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे, महाराजांच्या समोर जाऊन नारळ खडीसाखर ठेवायचे आहे, तर केंद्रात, मठात, मंदिरात जाऊन नारळ खडीसाखर अर्पण करायचे आहे. महाराजांना म्हणायचं आहे की महाराज, माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून, कुठल्या कार्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात ना, मग लग्न जमत नाही आहे, मनासारखी एखादी गोष्ट आहे ती घडावी आपल्या आयुष्यात, ती मिळावी, आणि चांगली जी स्वतःसाठीही चांगलं आहे आणि इतरांसाठी पण चांगलं आहे, तर
आपल्याला माहिती आहे की या सेवेने खूप अनुभव आलेले आहेत. ताई अगं गर्भधारणा होत नव्हती तर मी ही सेवा केली. महाराजांच्या कृपेने गर्भधारणा झाली. विज्ञानाबरोबर अध्यात्मही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्याबरोबर लग्न जमत नाही आहे, मनासारखी ही नोकरी मिळावी किंवा मग नोकरीत काही अडचणी आहेत तर आपल्या संसारिक अडचणी असंख्य प्रकारच्या असतात तर त्याच्यातून मार्ग मिळावा, त्याच्यातून सुटका मिळावी. आणि खरंच सांगू का, काही महिलांचं तर एवढं भारी वाटतं ना की अगं ताई महाराजांनी सगळं दिलेलं आहे, आता आम्हाला फक्त महाराजांची सेवा करायची आहे. म्हणून ती महाराजांची सेवा करण्यासाठी सुद्धा तर खरं महिला हे पारायण करतात. तर ताई नाही, आम्हाला काही नाही, फक्त आमच्या सेवेचा बँक बॅलन्स वाढावा, महाराजांची सेवा घडावी आमच्याकडून, म्हणून आम्ही हे पारायण करतो. मग तुमच्या ज्या काही अडचणी असेल ना त्याच्यासाठी तुम्ही पारायण करू शकता. बघा, एक पाठ म्हणजे काय की 1 ते 21 अध्याय आपल्याला किती पारायण करायचं आहे, 21 पारायण करायचं आहे. म्हणजे काय की रोज 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत. खरं तर एकाच बैठकीत बसून पारायण करायचं असतं. एकदा बसलं की मग सगळं 1 ते 21 अध्याय पठण करायचे. ज्यांच्याकडे दिंडोरी प्रणीत ग्रंथ नाही आहे ना तर त्यांनी कुठलं पण प्रकाशन तुम्ही पठण करू शकता. तर पहिल्या दिवशी संकल्प केल्यावर आपल्याला स्वामीस्तवन एकदा पठण करायचं आहे आणि पहिल्या दिवशी ते पठण करायचं आहे. नंतर मग स्वामी चरित्र सारामृताला सुरुवात करायची आहे. एकाच बैठकीत पारायण करायचं असतं. मग ताई माझं लहान बाळ आहे तर ते उठणार किंवा मग मला त्याला दूध पाजावं लागणार आहे किंवा मग अचानक कोणीतरी आलं, मग आपण सेवेला बसलो की कोणीतरी आलं, मग अशा वेळेस उठून मग तुम्ही त्यांचं जे काही तुमचं काम आहे ना तर ते करून तुम्ही कंटिन्यू करू शकता. ताई माझं खूपच छोटं आहे, मग एका बैठकीतच पारायण हे करू शकत नाही, मग मी 2दा करू शकते का? तर सकाळी मग 1 ते 11 अध्याय मी पठण करते आणि बाकीचे मग मी संध्याकाळी करते. बघा मैत्रिणींनो, एका बैठकीतच केलं तर अतिउत्तम, पण नाहीच शक्य होत. तर जर लहान बाळ आहे, काही अडचणी आहेत तुमच्या, तर मग तुम्ही 2दा सुद्धा पारायण करू शकता. तुम्ही कुठल्या पद्धतीने पारायण करता याच्यापेक्षा तुम्ही पारायण करताना याला महत्त्व आहे. ताई मग मी सकाळी 7 अध्याय, दुपारी 7 अध्याय, संध्याकाळी 7 अध्याय असंही महिलांनी पारायण केलेले आहेत. मग ताई माझं बाळ खूपच छोटं होतं तर मला ते काही करून देत नाही, म्हणून मी मग सकाळी 7 अध्याय, दुपारी 7 अध्याय आणि संध्याकाळी 7 अध्याय करूनही मी पारायण पूर्ण केलेलं आहे. असंही महिलांनी केलेलं आहे आणि तुम्हीही करू शकता. तर काही होत नाही. तुम्ही सेवा करताना याला महत्त्व आहे. ताई मांडणी करावी लागते का? तर काहीच नाही. आपल्याकडे छोटासा महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल तरी चालेल, वेगळी मांडणी करायची गरज नाही. तुमची खूप इच्छा असेल तर नाही ताई मला एकदम सागर संगीत करायचं आहे तर ते तुम्ही वेगळी मांडणी करू शकता. तिथे महाराजांचा फोटो ठेवू शकता आणि रोज मग हार फूल वगैरे घालू शकता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही कलशाची स्थापना करू शकता आणि रोज असा हा ग्रंथ ठेवायचा, वाचायचा, परत तो झाकून ठेवायचा, दुसऱ्या दिवशी परत तो वाचायचा, झाकून ठेवू शकता. तुमची जर इच्छा असेल ना तर मांडणी तर तुम्ही मांडणी करू शकता. नाही तर मग देवघरात बसून पारायण करायचं. पारायण करून झालं की मग ग्रंथ उचलायचा, जागेवर ठेवायचा, परत दुसऱ्या दिवशी तो ग्रंथ घ्यायचा आणि मग पारायण करायचं. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. आम्हाला बसता येत नाही, मस्त खुर्ची टेबल घ्यावं आणि त्याच्यावर बसून मग पारायण करू शकता. ताई मला बेड रेस्ट आहे तर मी झोपूनच असते, मग मी दिवाणवर पण पारायण करू शकते का? करू शकता, काहीच अडचण नाही आहे. गुरुचरित्र ग्रंथ आपण दिवाणवर पठण करू शकत नाही आणि खरं तर स्वामीचरित्र पण पठण करू शकत नाही. पण तुमच्या अडचणी आहेत, जर डॉक्टरने सांगितलेलं आहे की तुम्ही उठूच नाही शकत तर मग तुम्ही पारायण करू शकता. आपण जे काही आहे ना तर ज्याच्यात आहे तर तसंच आपल्याला स्वामी सेवा करू शकता. तर ज्यांना पारायण करणं शक्य होत नाही ना, काही कारणाने नाही ताई आम्ही नाही पारायण करू शकत, तर त्यांनी 21 दिवस रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने रोज तुम्ही 11 माळी जप करू शकता. की श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असंही तुम्ही नामस्मरण महाराजांच्या समोर बसता, चालता, बोलता, उठता, बसता तर नामस्मरण वेगळं असतं. महाराजांच्या समोर बसून अगदी 20 ते 25 मिनटं लागतात. ज्यांना स्वामी चरित्र सारामृत पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी 21 दिवस 11 माळी जप करायचा आहे. आता ताई मग मी सकाळी 11 माळी, संध्याकाळी 11 माळी करू शकते का? तर मी काय म्हणते, तो 21 दिवसाचा नियम तुम्ही ठेवा. 21 दिवसामध्ये महाराज माझ्याकडून काही होत नाही आहे तर मग मी नामस्मरण करते. ज्यांना लिखित नाम जप करायचं आहे, ज्यांची इच्छा आहे ना, ज्यांना ती सवय लागलेली आहे ना, तर त्यांनी मग ठरवावं की मी 11 माळी बोलतो ना तर मग मी 11 माळी मी लिहिणार आहे. लिखित नाम जप तुम्ही रोज मग 11 माळी करू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही रोज 11 माळी तारक मंत्र म्हणू शकता. असंही तुम्ही 21 दिवस करू शकता. 21 किंवा मग 11 दिवस आपण जेव्हा संकल्प करतो आणि मग मी माझं वैयक्तिक सांगते की मी संकल्प करत नाही,
महाराज जेवढं होईल ना तर तेवढं तुमच्या चरणांशी अर्पण करते, पण ते कमी तर होतच नाही, तर स्वामींच्या कृपेने जास्त नक्कीच होतं. म्हणून मला तर असं वाटतं ना की 21 पारायण हे एक बंधनकारक असतं, तर आपल्याला मग आपण 21 पारायणाची सेवा करत आहे ना, मग 22 ते 20 दिवस झालं तरी हरकत नाही. आणि प्रकट दिन आपल्यासाठी किती महत्त्वाचा दिवस आहे हे स्वामी भक्तांना नव्याने सांगायची गरज नाही आहे. याचाच अवचित साधून आपल्याला स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तर नियम काय आहेत? ब्रह्मचर्याचं पालन केलं तर अतिउत्तम. दुसरं, कांदा लसूण खाऊ शकता, पराण्य वर्ज करायचं आहे. मांसाहार घरात होता कामा नये. घरात करत असतील तर त्यांना खाऊन द्या, पण तुमच्या घरामध्ये मांसाहार तुम्ही खायचा नाही आहे. जर कोणी खात असेल ना, तर ज्यांना सेवा करायची आहे ना, तर त्यांच्यासाठी सांगते, तर काळं वस्त्र घालून आपण मग सेवा करायची नाही आहे. तर महिलांनी हातामध्ये हिरव्या बांगड्या घालूनच सेवा आपल्याला करायची आहे. तर हिरव्या बांगड्या असाव्या, कपाळी मग टिकली असावी, कुंकू असावं, शृंगार करून डोक्यावर पदर घेऊन किंवा मग ओढणी घेऊन आपल्याला मग ही सेवा करायची असते. त्याच्याबरोबर पराण्य वर्ज करायचं आहे. लग्नाला जायचं आहे, तर तुम्हाला माहिती आहे ना की आता मग 7 तारखेला किंवा 8 तारखेला लग्न आहे, तर मग तुम्ही त्याच्या आधी सेवा करून घ्या. आणि शक्यतो ना मग तुम्ही पराण्य टाळावं. सख्या भावाच्या लग्नाला मग तुम्ही अशा वेळेस मग तुम्ही 8 तारखेला जाऊन आल्यानंतर मग 10 तारखेला तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. अगदी ती सेवा तुमची मग 30 मार्चपर्यंत गेली तरी चालेल. थोडक्यात काय की पराण्याने दोष लागतात आपल्याला आणि पराण्य वर्ज्य आहे. मैत्रिणींनो, संकल्पयुक्त जेव्हा सेवा करताना तर तुम्ही मग महाराजांना काहीतरी संकल्प केला आहे की माझं हे काम होऊन द्या, तर त्याच्यासाठी मग पराण्य वर्ज्य आहे. तर आपल्या केंद्रात मग आपले जे काही सेवेकरी आहेत ना, गुरुमाऊली नेहमी म्हणतात की सेवेकऱ्यांचं अन्न हे पराण्य होत नाही. अगदी मग माहेरचं पण आपण खाऊ शकतो, तर माहेरचं अन्न पराण्य नसतं, तर ते आपलंच असतं. बाकीच्या गोष्टी कुठल्या नाही. मग तुम्ही कांदा लसूण खाऊ नये किंवा मग तुम्ही भात खाऊ नये, एकच धान्य का, असं कुठलेही नियम नाही आहे. तर ताई मग उपवास धरावा लागतो का? तर अजिबात नाही. त्याच्या शरीराला त्रास करून उपवास करून पारायण करणं हे असं कुठेच दिलं नाही आहे. तर तुमची जर इच्छा असेल ना, तर जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही उपवास करू शकता. मैत्रिणींनो, प्रकट दिनाचं अवचित साधून प्रत्येक स्वामी भक्तांकडून महाराजांची सेवा व्हावी आणि नेहमी हेच असतं की खूप काही द्यावं, म्हणून कधीही सेवा नका करू. तर खूप काही दिलेलं आहे महाराजांनी मला, तुम्ही म्हणून सेवा करा आणि आयुष्यात कधीच काही मागायची गरज पडत नाही. शेवटी करता करविता महाराज आहेतच आणि तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र आहेत. तर कोणाकडून किती सेवा करून घ्यायची आहे, कोणाकडून काय करून घ्यायचं आहे, हे सगळं महाराज ठरवतात. व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण जवळपासचे जे लोक आहेत ना, तर त्यांना सांगा की प्रकट दिन आलेला, ज्या काही इच्छा आहेत ना, ज्या काही अडचणी आहेत, त्या सगळ्या मागे सोडून महाराजांची सेवा करा. बघा 21 दिवसात काय होतं, जे नशिबातही नाही आहे तर ते प्रारब्धात पण नव्हतं, तर ते सगळं महाराज आपल्याला देतात. पण योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाही काही मिळत नाही. तुम्ही आणि मी कितीही अदळपट केली किंवा मग कितीही काही करा, तर योग्य वेळ आल्यावर महाराज प्रत्येकाला भरभरून देतात. आणि आपण सगळेजणांनी मिळून सेवा करूया. अर्थात या सेवेमध्ये 4 दिवस इकडे तिकडे जरी झाले ना तरीही हरकत नाही. 4 दिवस थांबू शकता आणि नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करा. तर पण तुम्ही सेवा करताय ना, हे खूप महत्त्वाचं आहे. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.